हाय नमस्कार, मी स्वाती. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हे वांगे धुवून त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे पातेल्यात. परत मिरच्या धुवून पण टाकायच्या आहेत त्याच्यात आणि ते उकडायला ठेवायचं आहे. तर हे बघा, उकडून झालं आहे. उकळून झाल्याच्या नंतर त्याला पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्यात पण करू शकता, पण मी तांब्यानंच करणार आहे. याची चव खूप छान लागते. तर पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे बारीक. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, पूर्ण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. आता तव्यात तेल टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा, कांदा, टमाटर, कोथिंबीर, लसूण हे सगळं टाकणार आहे मी त्याच्यात. पहिले कांदा टाकला आहे. कांद्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे पहिले. पूर्ण व्यवस्थित कांदा भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकायची आहे. तर हे बघा, व्यवस्थित पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं छान तळल्या जाते. तर हे बघा, कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे. आता कांदा चांगला तळत आलेला आहे आणि याच्यात आता आपण टमाटर टाकणार आहेत. हे बघा, टमाटर आणि ते 5 मिनिटं तळून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असताल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर हे बघा, पूर्ण तळून झालेलं आहे. त्याच्यात मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण मिक्स व्यवस्थित झालेलं आहे, छान तळून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे भरीत वांग पूर्णपणे बारीक केलेलं आहे ते टाकणार आहोत. तर हे बघा, पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हळद आणि मीठ पण टाकू शकता, कारण की चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं. तर हे बघा, आणि चांगलं 10 मिनिटं व्यवस्थित त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.